3,091.85 कोटींचा मनपा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर. अभ्यासासाठी सदस्यांची मुदतवाढीची मागणी. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या विशेष सभेत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 3,011 कोटी 85 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सुपूर्द केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून नगरसेवकांच्या प्रभाग विकास कामांसाठी ही निधी नियोजित करण्यात आला आहे. सिंहस्थांशी संबंधित कामावर मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान स्थायी समितीतील सर्व सदस्य नवीन असल्याने अर्थसंकल्पाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, तसेच सार्थक चर्चा होण्यासाठी आणखी 1-2 विशेष सभा घ्याव्यात अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली. सभेची सुरुवात सकाळी 11:33 वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. सभेला सर्व सदस्य उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. आणि त्याचबरोबर सूचना तर करणारच आहे. त्याचबरोबर सन्माननीय विचार मांडला, त्या विचाराची मी सहमत आहे की याच्यावर आपल्या साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. जे मुख्य जे अधिकारी ते अधिकारी आपण 16 सदस्य आणि सन्माननीय आयुक्त मॅडम याचं असलं पाहिजे. कारण आज बरीच गर्दी झालेली आहे. जेवढ्या गर्दीसमोर आपल्याला काय चर्चा करायची आहे ती पण आपण करू शकत नाही. आणि याच्यावर जवळजवळ 3-4 मीटिंग घेणं अपेक्षित आहे. आणि 3-4 मीटिंग घेतल्यानंतरच मला वाटतं आपण हे महासभेला सादर करावं. आणि त्यानुसार आपल्या सन्माननीय सदस्यांना प्रभागामध्ये नागरिकांना खूप आश्वासनं दिलेली आणि 40 लाखाच्या निधीत विकास वाढत असताना शहराच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि म्हणून या बजेटमध्ये आर्थिक स्त्रोत म्हणजे उत्पन्नाचे उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आपण बघितलं का ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून आपण कर्जरोखी घेत आहोत. अमृत कुंभाच्या माध्यमातून आपला हिस्सा आपल्याला द्यायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भांडवली महसुलीमधून आपल्याकडे शिल्लक फार कमी पैसे जातात मॅडम. आणि म्हणून उत्पन्नाचे स्त्रोत वाढले पाहिजे, यावर आपण उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही सदस्य म्हणून या ठिकाणी बोलू तर आपण जी काही मागणी कराल, आता आपण 15% मागणी केलेली आहे, परंतु ज्यावेळेस सभागृहात या ठिकाणी विषय निर्माण होईल तर मला वाटत नाही का सदस्य सगळेच 15% वाढीला लगेच तयार होतील. मागे मुंडे साहेबांनी सुद्धा अनेक इंडस्ट्रीच्या वाढीच्या बाबतीत चर्चा या ठिकाणी केली होती. परंतु वाढ होत असताना, नैसर्गिक वाढ होत असताना त्या मापात झाली पाहिजे, ती सुद्धा आम्ही मात्र त्याच्यामध्ये मागणी राहील. दुसरी कॅप्टनकडे माझी विनंती आहे की आपण जे 5% जे सगळे आहे, दिव्यांगांचे आहे, क्रीडाचे आहे, हे कॅरी फॉरवर्ड होणार आहे का? कारण काही रक्कम आपल्या शिल्लक आहे. कारण काही अनुशेष मागच्या वेळेस आपण कॅरी फॉरवर्ड केला नव्हता मॅडम. नगरसेवक प्रबल निधी आहे आणि स्वच्छ निधी आहे. यामध्ये मला असं वाटतं आपण 2% धरले असतील तर ही रक्कम कशातून आली? म्हणजे एकूण बजेटचं 2% आपण 39 लाख रुपये धरले की आपल्या जमा खर्चातून 39 लाख रुपये धरले. आपण थोडस सदस्य नाही कळलं, म्हणजे आपण 39,60,000 आले. ड्रेनेज विभाग, मलाडीसार विभाग, या विभागामध्ये ठोस अशी तरतूद करून अगोदर त्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यानंतरच आपण जे काय प्रभागातील रस्ते असेल ती केली पाहिजे. आणि आरोग्यावर बोलायचं राहिलं, आरोग्यासाठी आपण ठोस तरतूद ठेवली पाहिजे. महानगरपालिकेचे स्थायी विभागामध्ये जे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये सुविधांचा अभाव आहे, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, डॉक्टरांचा अभाव आहे. त्यासाठी देखील आपण सर्वांनी ठोस असा विचार करून प्रथमतः महानगरपालिकेची जी कर्तव्य आहे ती पार पाडण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि आज जे काही बजेट सादर केलं आहे त्यासाठी आमच्या सर्व नवीन सदस्यांना अभ्यास करण्याकरता आपण वेळ द्यावा. त्यानंतर चर्चेसाठी स्वतंत्र अशी बैठक घ्यावी ही विनंती.